छत्रपती शिवशंभू भक्त भाग 16। इंग्रज जे पुढे जाऊन संपूर्ण भारतावर राज्य करतील त्यांना 350 वर्षापूर्वी कोणीतरी अटी घालून करार केला होता आणि गुलामगिरीला सरळ नकार दिला होता। ते होते छत्रपती संभाजी महाराज। तो दिवस होता 26 एप्रिल 1684। स्थान बेरवाडी किल्ला। संभाजी राजांनी यापूर्वी इंग्रजांची जबरदस्त नाकाबंदी केली होती। त्यांच्या व्यापाराला खीळ बसली होती आणि म्हणूनच इंग्रज तहासाठी आतुर झाले होते। तहानुसार इंग्रजांना मराठ्यांच्या किनारपट्टीवरील जिंजी आणि मद्रास प्रांतात वकार बांधण्याची परवानगी देण्यात आली, पण इथे संभाजी राजांची दूरदृष्टी दिसते। राजांनी स्पष्ट बजावलं, व्यापार करा पण फक्त व्यापारच करा। स्थानिक राजकारणात नाक खुपसायचे नाही, वखारीच्या नावाखाली किल्ले बांधायचे नाही। इतकंच नव्हे तर वखाराची लांबी, रुंदी आणि उंची देखील राजांनी निश्चित करून दिली होती, जेणेकरून इंग्रज भुईकोट किल्ला उभा करू शकणार नाही। आयात निर्यातीवर जकात ठरवली आणि कोणतीही सूट नाही। वखारीत काम करणाऱ्या प्रत्येकाची नावं आणि पत्ते सुभेदाराकडे देणं बंधनकारक। कामगार स्थानिकच हवेत, परवाना अनिवार्य। आता इथेच खरी क्रांती होते। संभाजी राजांनी गुलाम खरेदी विक्रीवर बंदी घातली। इंग्रज 6 ते 8 पट जकात द्यायला तयार होते, पण पैशासाठी माणूस विकण्यास संभाजीराजे तयार नव्हते। इतरांची साम्राज्य पैशावर उभी राहिली असतील, पण स्वराज्य माणुसकीवर उभं होतं। स्वराज्य माणुसकीवर उभं होतं। राजांनी स्पष्ट इशारा दिला, गुलाम हवेत तर स्वतःच्या देशातून आणा, आमच्या स्वराज्यात माणूस विक्रीसाठी नाही। धर्मांतरावर निर्बंध घातले, आमिषाने आणि जबरदस्तीने धर्मांतर बंद। 350 वर्षापूर्वी गुलामगिरी विरोधी कायदा, वेठ बिगारी विरोधी कायदा, भूमिका, बालकामगारास विरोध, धर्मांतर बंदी हे सर्व करणारे राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। पण हा इतिहास आपल्याला कोणी सांगितला नाही, कारण बकरकारांनी ही रूपं लपवून ठेवली। जर आपणच आपल्या इतिहासाची कदर केली नाही तर पुढच्या पिढीला आपण काय देणार? संभाजीराजे फक्त रणांगणातील योद्धा नव्हते, ते सामाजिक न्यायाचे शिल्पकार होते। स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे, स्वराज्य म्हणजे माणुसकी, स्वराज्य म्हणजे माणुसकी। जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे।